सर्वांना नमस्कार. मी कृष्णा. आज आपण द आर्ट ऑफ लेटिंग गो या 5व्या भागामध्ये आपण सोडून कसं द्यायला पाहिजे, त्यासाठी काय काय प्रयत्न करायला पाहिजे हे पाहणार आहोत. याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आता भरपूर वेळा काय होतं की आपल्याला रोग काय हेही कळतं, त्याच्यावर उपचार काय करायला पाहिजे हेही कळतं, पण मग आपण काय करतो की रोग एका ठिकाणी झालेला असतो आणि उपचार दुसऱ्या ठिकाणी करत असतो. आता हे आपण सर्व डिटेल ऐकून घ्या, शेवटपर्यंत पहा. म्हणजे जिथं झाले, म्हणजे आपल्या ग्रामीण भागात एक म्हण असते बघा की रोग म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला म्हणून. तर आपल्याला तसं नाही करायचं. जिथं रोग झालेला आहे ना तिथलाच रोग आपल्याला काढून टाकायचा आहे. शेवटपर्यंत पहा, आपल्याला याच्यातून नक्की फायदा होईल. आणि आपल्याला जर ह्या सर्व गोष्टी आवडत असतील तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर पाहूया या 5व्या भागामध्ये सोडून देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, नेमकं कुठं काय करायचं आहे पाहूया. चला सुरुवात करूया. तंत्र नंबर 8, आपला स्व हा एक मृगजळ असतो, ही गोष्ट ओळखायला पाहिजे. अधिक चांगलं बनण्याची आपली प्रत्येकाची एक इच्छा असते. भविष्यात आपल्याला जी व्यक्ती बनायचे ती आपल्या मनात एक प्रतिमा तयार झालेली असते आणि त्याच्यासाठी ती साकार करण्यासाठी आपण धडपडत असतो. पण ही जी प्रतिमा असते ना ही दुधारी तलवार असते. कारण की जर वर्तमानात आपण ज्यावेळेस तपासून पाहतो आणि स्वतःचं एक आदर्श प्रतिमा आणि वर्तमान हे दोन्ही पाहतो तर आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलोच नसतो. आणि मग पोहोचलेलं नसल्यामुळं होतं काय की आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होतो, मग अपयशी व्हायला चालतो आणि मग स्वतःवरच आपण टीका करायला लागतो. आणि याच्यात जर आपण एकदा अडकून पडलो तर आपण स्वतःवर पश्चाताप, शरम याच्यामध्ये अडकून स्वतःलाच मग एक दुःख देत, त्रास देत आपण तसंच बनत असतो. जितक्या लवकर आपण हे मृगजळ आहे, म्हणजे ही स्वची ही प्रतिमा जी आपण ज्या भविष्यातली प्रतिमा तयार केलेली ही मृगजळ आहे, जितक्या लवकर आपल्याला कळेल तितकं चांगलं आहे. आणि ही प्रतिमा आपल्याला कळली, आपल्याला त्यागून द्यायला पाहिजे, सोडून द्यायला पाहिजे. आता ही सोडून देण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर याचा एक स्वाध्याय आहे. पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला एक यादी बनवायची आहे आणि त्याच्यात लिहायचं की माझी वैयक्तिक मूल्य काय आहे. आणि मग याच्यामध्ये आपल्या निष्ठा, आपल्या आध्यात्मिकता, आपली सुरक्षा, मग याच्यातले आपले छंद लिहू शकतो की जसं काय मला की गाणं आवडतं, मला स्वयंपाक करायला आवडतो, मला बागकाम करायला आवडतं. मग आता हे सर्व लिहून घ्यायचं आहे. आणि हे लिहून घेतलं की मग दुसरी एक यादी बनवायचं आहे की मला ज्याच्यासाठी सगळ्यात जास्त वेळ द्यायचा आहे ते क्षेत्र कोणतं आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आणि आपल्याला कशासाठी जास्त वेळ द्यायचा आहे हे आपल्याला शोधून काढायचं. आणि मग त्याची एक यादी बनवायची. आणि आता ही 2 यादी बनवली आणि तपासली, मग आपल्या लक्षात येऊन जातं की आपल्याला जे स्वची प्रतिमा आहे, आपल्याला जे करायचं आहे त्याच्याऐवजी आपण सध्या काय करायला पाहिजे याच्यावर आपलं लक्ष जास्त केंद्रित होतं. आणि एकदा का हे झालं, परिस्थिती आपण एकदा ओळखली की मग आपण आपल्यामध्ये बदल करायला सुरुवात करतो. नंबर 9, आपला अहंकार सोडून द्यायला पाहिजे. भूक, तहान व थंडी यापेक्षाही अहंकाराची किंमत जास्त मोजावी लागते, असं थॉमस जेफरसन यांनी म्हणलेलं आहे. आता काही वेळा काय होतं, आपला आत्मसन्मान, आत्मविश्वास, अहंकार याच्यामध्ये गल्लत करतो. आता एक उदाहरण पाहूया. म्हणजे आपण कॉलेजमध्ये गेलो, खूप शिकलो, खूप मोठ्या डिग्र्या घेतल्या, याचा आपल्याला अभिमान असतो. आपलं रिलेशन खूप वर्षापासून टिकून आहे याचा आपल्याला अभिमान असतो. आता मी खूप वर्षापासून बिझनेस करतो, लाखो करोडो रुपये कमवलेले आहेत, खूप पैसे आहेत माझ्याकडं, याचाही आपल्याला अभिमान असतो. पण हळूहळू या अभिमानाचं अहंकारात रूपांतर व्हायला चालू होतं. का? कारण की अभिमान आणि अहंकार थोडीशी हलकीशी रेषा असते आणि ही आपल्याला ओळखता येत नाही. म्हणजे जेव्हा असं घडत झालेलं आहे, मीच केलेलं आहे, माझंच झालेलं आहे, मग तिथं आपला हळूहळू अहंकार तयार व्हायला सुरुवात होतो. आणि आपला जो अहंकार आहे हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये करत असताना जिथं कुठं आपल्याला चुका होत असतील ना ते आपल्याला मान्यच करू देत नाही. आणि मग होतं असं की आपण एकदम निर्दोष आहे, चुकीची नाही आहेच, माझी चूकच नाही आहे, त्याच्यामुळं मग मी माफी मागत नाही, दुसऱ्याची चूक आहे आणि त्यानंच माफी मागायला पाहिजे अशी आपली धारणा बनून जाते. आणि मग अशा वृत्तीमुळं तक्रारी, व्यक्तिगत कुरबुरी, कडवटपणा, भावनिक दुःख या सगळ्या गोष्टी घडत जातात, मनावर दुष्परिणाम होत जातात. आणि आपण सोडून देण्याऐवजी अहंकार काय करत असतो, धरून ठेवत असतो. आता अभिमान ही चांगली गोष्ट आहे, मुळात वाईट गोष्ट नाही आहे. हे आपल्याला आपले जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ती ओळखण्यासाठी आपल्याला अभिमान मदत करत असतो. आपले ध्येय जे आहेत ती साध्य करण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. पण आपण त्याला व्यवस्थित ओळखलं पाहिजे. अहंकाराचा त्याग करायची तयारी पाहिजे आपली.
अहंकाराचा त्याग करणं याचा अर्थ असा नाही की आपला आत्मसन्मान गुंडाळून ठेवून द्यायचा आहे. ह्या दोन्हीमध्ये परत आत्मसन्मान आपण गुंडाळून ठेवून द्यायचा असं नाही, पण अहंकार, आत्मसन्मान, अभिमान ह्या सगळ्या गोष्टी ओळखायच्या कशा? अहंकारानं आपल्या आयुष्याचा ताबा घेऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला काय करायचं आहे? तर परत एक स्वाध्याय आहे. काय स्वाध्याय आहे याच्यात? तर एक यादी बनवायची. पहिल्यांदा ज्या गोष्टींबद्दल मला अभिमान वाटतो अशा गोष्टी कोणकोणत्या आहेत ते लिहून काढायचे. वैयक्तिक स्तरावर ज्या गोष्टीचा अभिमान वाटतो त्याची यादी बनवायचं. याच्यात आणखी आपल्याला काय करायचं आहे? तर आपण आत्तापर्यंत साध्य केलेली ध्येय, शिकलेले धडे, म्हणजे आपण ज्याच्यावर मात केलेली आहे, ओव्हरकम केलेलं आहे, असं काय आपला संघर्ष असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. परत दुसरी एक यादी करायचं आहे. याच्यात काय करायचं आहे? तर आपल्याला काही वेळा बॅकफूटवर जावं लागलं होतं असे काही जे प्रसंग असतील, म्हणजे छोट्या गोष्टी असतील, आपल्या कृती असतील, आपलं वर्तन असेल, आपलं निर्णय असेल, एवढंच नाही तर आपले अगदी व्यक्तिगत विचारांचं सुद्धा कुठं समर्थन केलं आपण बॅकफूटवर जाऊन. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्या समजा कोणासोबत भांडण झालेलं असेल तर ते आपल्याला लिहून काढायचे. आणि हे एकदा लिहून काढलं की मग दोन्ही याद्या समोर ठेवायच्या आणि मग बघायचं माझ्या पहिल्या यादीत लिहिलेल्या कोणकोणत्या गोष्टी या यादीतल्या क्रॉस आहेत, म्हणजे विरोधाभास आहे. शेजाऱ्यानं गाडी घेतली आणि तुम्हाला पाहिजे होती ती नोकरी, या दोन्हीचा काही संबंध आहे का? काहीच नाही आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस काहीतरी छंद करायचा असतो, काहीतरी गोष्ट करायची असते आणि ती गोष्ट करायची तर त्याचा शेजाऱ्यासोबत काही संबंध असतो का? नाही. आणि मग हे लक्षात यायला लागलं की हळूहळू आपण काय करतो? आपल्या चुका मान्य करायला शिकतो, आपले दोष स्वीकारायला शिकतो आणि दुसऱ्यासोबत जे निरुपयोगी जी तुलना आहे ना की ह्याचं असं माझं असं, ही तुलना आपण बंद करून टाकू आणि हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अहंकार आपल्याला सोडणं सोपं होऊन जाईल. तंत्र नंबर 10, आपला जो अपराध भाव आहे, आपला जो लाजिरवाणीपणा आहे, हा आपल्याला दुर्बल करणारे जे घटक आहेत हे आपल्याला सोडून द्यायचे. हे आपल्यावर कसे परिणाम करतात आणि कसं सोडून द्यायचं? आपल्यात अपराधीपणा, लाजिरवाणीपणा या भावना आपल्याला दुर्बल असतात, म्हणजे आपल्याला कमजोर करून टाकतात आणि वेदनादायी असतात. या दोन्ही आठवणी जे आहेत, भावना जे आहेत, हे आपल्याला आठवण करून देत असतात की आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे. या प्रक्रियेत इतरांच्या दृष्टीनं असे काही भयंकर परिणाम झालेले असतात आणि मग या भावनामुळं आपल्याला आपल्यात असं वाटत असतं की माझ्या जन्मजातच दोष आहे, माझ्यात कमीपणा आहे, मी कोणी माझ्यावर प्रेमच करत नाही, मी किंवा कोणासोबत रिलेशनमध्ये राहण्यासाठी पात्रच नाही. आणि मग आपल्याला ताण येत अस्वस्थता येत आपण स्वतःचीच निंदा करायला लागतो आणि याच्यातच अडकून पडतो. पण जेव्हा आपण या भावनांबद्दल जर सजग राहिलो, जागरूक राहिलो, म्हणजे कॉन्शियस जर राहिलो, तेव्हा अर्थ नाही आपलं जे वागणं आहे हे बदल करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आता आपल्या मनातील अपराधीपणाची भावना आणि लाजिरवाणीपणाची भावना सोडून देण्याच्या दृष्टीने आपण पाऊल टाकायचे. पण आता मग नेमकं काय करायचं? परत आपल्याला इथे एक स्वाध्याय करायचा आहे. काय करायचं आहे? तर एक अशी घटना अलीकडच्या काळातील लिहून काढायचे की ज्याच्यामुळं आपल्याला अपराधीपणा वाटला होता, लाजिरवाणीपणा वाटला होता, शरम वाटली होती, असे लिहून काढायचे. आणि आपण हे जे काही केलेलं आहे हे कशामुळं प्रवृत्त झालो ते पण लिहून काढायचे. म्हणजे काय करायचंय? दुसरी एक यादी बनवायचे की आपल्या या वागण्यामुळं आपल्याला अपराधीपणा, लाजिरवाणीपणाची भावना आपल्या मनात का आली याचं कारण लिहून काढायचं. आणि मग आपल्या लक्षात येतं की आपल्याला जे मूल्य म्हणतो आपण, म्हणजे कुठलं विशिष्ट मूल्याचं उल्लंघन झालेलं आहे हे आपण पाहू शकतो. म्हणजे आपण एखाद्याशी गैरवर्तन केलेलं असेल, मग तो माणूस आपला धिक्कार करेल, मग या भीतीनं काय करत असतो? आपण त्याला टाळत असतो. आपल्याला अपराधीपणा वाटतो आणि आपल्याला लाज वाटते. मग अशा या भावनेमुळं काय होत असतं की आपण इतरांपासून दूर जातो आणि मग एकलकोंडे पडतो. मग त्याच्यातच आपल्याला राग यायला लागतो, आपल्याला त्रास व्हायला लागतो. मग अशा भावनांच्या नकारात्मक परिणामावर लक्ष केंद्रित केलं ही पहिली पायरी. आणि दुसरी पायरी की त्याच्यासाठी आपल्याला लक्ष देणं. आता हा जर स्वाध्याय आपण पूर्ण केला तर आपल्याला लक्षात येऊन जातं की अपराधीपणाची व लाजिरवाणीपणाची जी भावना आहे, याच्या ज्या कृती आहेत ह्या आपल्याला क्षमा करण्याला आणि अखेर यातून आपल्याला बरं होण्यासाठी कशा सुरुंग लावत असतात हे आपल्या लक्षात येऊन जातं. आणि मग आपण ह्या भावना, अपराधीपणाची भावना आणि लाजिरवाणीपणाची भावना हे आपण सोडून देत असतो. तंत्र नंबर 11, इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याकडे दुर्लक्ष करून टाकायचं. इतर लोक
काय विचार करतात याची जर पर्वा कराल तर सदैव त्याचेच बंदी बनून राहाल, असं लाओ त्सू यांनी सांगितलेलं आहे. आता आपला बराचसा जो आनंद आहे तो इतर लोकांसोबत अनुभवत असलेल्या नात्यांमधून तयार होत असतो. मग साहजिकच आपण काय करत असतो की त्यांना आवडावं, त्यांनी आपल्याला मान द्यावा, त्यांनी आपलं कौतुक करावं, यासाठी आपलं जे वागणं आहे आणि आपले जे निर्णय आहेत हे ठेवत असतो. पण इतरांच्या मान्यतेसाठी धडपडत असतो, म्हणजे दुसऱ्यांच्या मान्यतेसाठी. या लोकांना आपल्याबद्दल काय वाटतो याचीच आपण काळजी करत बसत असतो आणि आपल्याला ते काहीतरी आपल्यावर टीका करतील याची भीती वाटत असते. मग या भीतीमुळं आपल्याला जे भावनिक दुःख, वेदना ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या गोष्टीमुळं आपल्याला हा त्रास होतो, ते आपण सोडून देणं जवळजवळ अशक्य होतं. आता हे जर चक्र मोडून टाकायचं आहे आपल्याला, तर आपल्याला आपलं वागणं, आपली निवड, आपले मित्रमैत्रिणी, आपले सहकारी, आपले प्रियजन यांची काळजी करून देणं बंद करायला पाहिजे. आता अचानक असं केल्यामुळं आपण काही माणूसगाणे वगैरे होत नाही. या उलट होतं असं की नकारात्मक विचार, भावना हे सोडून देऊन पुढं जाण्यासाठी आपल्याला प्रयत्न होतो. आता याच्यासाठी काय करायचं आहे, परत आणखी एक स्वाध्याय करायचं आहे. माझी मूल्य अशी एक यादी बनवायची. मग आपल्याला आपल्या कामात, जगण्यात, इतरांशी वागताना आपली जी स्वभाव वैशिष्ट्ये आहेत, आपली जी काही मूल्य आहेत, इथिक्स आहेत, कोणती महत्त्वाची आहेत स्वभाव वैशिष्ट्ये आहेत, हे आपल्याला लिहून काढायचं. मग शक्यतो सर्व असुरक्षिततेची जी भावना आहे ह्याच्यासाठी चालना देणाऱ्या अलीकडच्या काही गोष्टी घडल्या होत्या का याची एक यादी बनवायची. बनवलेल्या पहिल्या यादीवर नजर टाकायची आणि स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की मी माझ्या मूल्यांचं उल्लंघन केल्यामुळं मला असुरक्षित वाटत होते का. जर या प्रश्नाचं उत्तर होय असेल तर चुकीची पुनरावृत्ती आपल्याला टाळता येते, आणि जर याचं उत्तर जर नाही असेल तर याचा अर्थ आपल्या स्वतःच्या आत्मप्रतिमेला हानी पोहोचवणारे जे ट्रिगर्स आहेत याचा काही उपयोग झालेला नाही असं आपल्याला वाटून जातं. जोवर, आता हे वाक्य लक्षात ठेवा, जोवर आपण आपल्या मूल्यांशी ठाम आहोत तोवर इतर लोकांना आपल्याबद्दल काय वाटतं याचा त्रास करून घेणं आपण बंद करून टाकायला पाहिजे. आणि हे आपण जर हा स्वाध्याय केला तर आपण बंद करू शकतो. तंत्र नंबर 12, स्वतःला वगळून इतरांना खुश करणं बंद करा. आता जेव्हा तुम्ही इतरांना हो म्हणता तेव्हा स्वतःला नाही म्हणत नाही आहे याची दक्षता घ्या. हे पाउलो कोएल्हो यांनी हे सुविचार लिहिले आहे. आपल्यापैकी बहुतेकांना इतर कोणाला आनंदी केलं की आपलं मन भरून पावत असतं, म्हणजे आपल्याला प्रचंड समाधान मिळत असतं. आपण त्यांच्यासाठी एखादी गोष्ट केली की आपल्याला ते तर हर्षभरीत होतातच, ते तर आनंदी होतातच, आणि मग ते आनंदी झाले की आपल्यालाही आनंद वाटत असतो. आता हे संशोधनानं असं सिद्ध केलं आहे की इतरांना आनंदी करणं हा स्वतःलाही तशीच भावना देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणजे दुसऱ्याला हॅपी केलं की आपणही हॅपी होऊनच जात असतो. पण मग गरजेपेक्षा काही वेळा काय करतो की आपण गरजेपेक्षा त्यांच्या आनंदांना, त्यांच्या गरजांना जास्त प्राधान्य द्यायला सुरुवात करतो आणि मग म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते. आता फॉर एक्झाम्पल घ्या, आपण आठवडाभर काम केलं, विकेंडला आपल्याला कुठेतरी आपल्या फ्रेंडसोबत जायचं असतं, फिरायला बाहेर जायचं असतं, आणि नेमकं बॉस काय करतो की आपल्याला विकेंडच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी ते प्रोजेक्ट सांगतो, हे काम पूर्ण करायला सांगतो, आणि मग ते पूर्ण करायचे. आपण तर बॉसला हो म्हणतो, बॉसला आनंदी करायचे ना, हो म्हणून टाकतो, आणि मग इकडं विकेंडचा आपला कॅन्सल. मग इकडं आपण ज्याला मित्रासोबत, मैत्रिणीसोबत जिथं आपण विकेंडला जाणार असतो, मग तो आपल्यावर चिडतो विनाकारण. आता आपला तर काही दोषच नाही तरी तो आपल्यावर चिडतो, पण मग आपण काय करतो, त्याला शांत करण्यासाठी आपण माफी मागतो. आता मग तोही खुश, बॉसही खुश, पण आपलं काय, आपल्या भावनेचं काय. सतत इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करून काय होतं, अखेर आपल्या स्वतःला आपण दुःख देत जातो, आणि या जे प्रायोरिटीज आहे या प्रायोरिटीजमध्ये आपण कुठंच नसतो. आणि जर आपला स्वभाव असंच येत राहिला तर आपल्या स्वतःसाठी जे आत्मचिंतन करायचं आहे, स्वतःला जे पाहायचं आहे की माझं कुठं चुकतं आहे, किंवा माझा जो वेळ आहे, माझी जी ऊर्जा आहे, मला कुठं घालायचं आहे याचा विषयच नाही, आपण काही लक्षातच येत नाही. इतरांच्या आनंदासाठी आपण आपला जो स्वतःचा जो आत्मसन्मान आहे, आपली जी एक प्रतिमा आहे, याची आपण आहुती द्यायला सुरुवात करतो. पण आता आपल्याला तसं करायचं नाही. तर आपल्याला एक स्वाध्याय करायचा आहे, आणि या स्वाध्यायामध्ये आपल्याला ठरवायचं आहे की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. ते
इथं लिहायचं आहे माझ्या प्रायोरिटीज, एक यादी बनवायची आणि इथं लिहायचं आहे माझ्या प्रायोरिटीज, माझा प्राधान्यक्रम कोणत्या गोष्टीने, अशी एक यादी बनवायची. सर्व कामांची पण बनवायची आणि सर्व जबाबदाऱ्यांची पण यादी बनवायची. दुसरी एक यादी बनवायची. इथं काय करायचं आहे की आपण इतरांना खुश करण्यासाठी केलेल्या गोष्टी, या आठवड्यात आपण इतरांना खुश करण्यासाठी केलेल्या गोष्टी याची एक यादी बनवायची. आणि मग आपण जर नजर टाकली या दोन्ही यादीवर तर आपल्याला लक्षात येऊन जातं की दुसऱ्या यादीतील कुठल्या गोष्टीमुळं मी पहिल्या यादीतील केलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या करू शकलो नाही. म्हणजे माझ्या जबाबदाऱ्या कोणत्या पूर्ण केल्या नाहीत, मी माझी कामं कोणते पूर्ण केली नाहीत, हे आपल्या लक्षात येऊन जातं. आणि एकदा हे लक्षात आलं की मग हळूहळू हळूहळू एक सीमारेषा आखून द्यायची. या सगळ्या काम, जबाबदाऱ्या आणि आपले दुसऱ्याचे कामं याच्यात एक सीमारेषा आखून दिली की मग आपण योग्य कामासाठी आपली जी ऊर्जा आहे, आपली जी ताकद आहे, आपला जो वेळ आहे ते योग्य कामासाठी आपण वापरायला सुरुवात करू शकतो. नंबर 13, स्वतःला आनंदी बनवण्याचा प्रयत्न करणं थांबवा. आता काय होतं, आपण स्वतःला आनंदी बनवण्याचा जितका प्रयत्न करू तितका आनंद कमी होत जातो. काही वेळा तर आपण त्याच्यासाठी जितका प्रयत्न करू शेवटी आपल्या पदरी दुःखच पडतं. आता स्पष्ट सांगायचं तर आपल्या सर्वांनाच आनंद पाहिजे असतो, पण त्यासाठी आपण ज्या पद्धतीने प्रयत्न करायला पाहिजे नेमकं त्याचा उलटा परिणाम होतो. प्रयत्न तर करतो पण परिणाम होतो उलटा. याचं कारण काय आहे की चुकीच्या अपेक्षा. काही विशिष्ट गोष्टीमुळे आपण आनंदी होऊ आपली अशी अवाजवी अपेक्षा असते आणि तसं घडत नाही तेव्हा आपण नाउमेद होतो, निराश होतो. आता उदाहरणार्थ एखादी व्यक्ती श्रीमंत बनण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतो, संपत्ती जमा करतो आणि सगळ्यात शेवटी त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की अरे यार संपत्ती मिळवली पण मी तर आनंदी तर नाही आणि मी तर समाधानी तर नाही, मला तर दुःखच आहे. आणि मग ज्यावेळेस त्याला असं वाटतं की ही माझी धारणाच चुकीची होती त्यावेळेस मग त्या माणसाला अतिशय डिप्रेस वाटायला लागतं, निराश वाटायला लागतं. अथवा सुख ही जी गोष्ट आहे आपण निर्माण करू शकत नाही. ही अशी गोष्ट आहे की ही आपलं वागणं, निर्णय, नातेसंबंध, आपले अनुभव, आपली परिस्थिती गोष्टीवरच, या गोष्टीतून हे आपल्याला आपला आनंद मिळू शकत असतो. मग आपण या गोष्टीवर आपण मेहनत घेण्याऐवजी आपण काय करतो, दुसऱ्याच गोष्टीवर मेहनत घेतो आणि मग त्यातून आपल्याला आनंद काही मिळत नाही किंवा आपण स्वतः काही आनंदी काही होत नाही. मग आता या कोणत्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर पाहूया त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ते. इथं आपल्याला परत स्वाध्याय करायचं आहे. आता इथं लिहायचं आहे ज्या गोष्टीमुळं आपण आनंदी होऊ शकू भविष्यात, ज्या गोष्टीमुळं आपण आनंदी होऊ शकू भविष्यात असं वाटतंय, म्हणजे मी आकर्षक दिसलं पाहिजे, मी श्रीमंत व्हायला पाहिजे किंवा मी एखादी प्रसिद्ध असा एक व्यक्ती व्हायला पाहिजे, आपण एक फेमस स्टार व्हायला पाहिजे, याची एक यादी बनवायची. ही यादी झाली की लगेच दुसरी एक यादी बनवायची आणि याच्यात आपण आठवड्याभरात किंवा महिन्यामध्ये कशामुळं आनंदी झालो होतो हे आपण आठवायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं की आपण आपल्या जे मुलं असतात, आपले जे किड्स असतात त्यांच्यासोबत मस्त खेळत असतो त्यावेळेस आपल्याला अतिशय आनंद झालेला असतो एखाद्या छोट्या गोष्टीमध्ये, हे आपल्याला लिहायचं आहे. मग आपले जे फ्रेंड्स असतात, फॅमिली असतात यांच्यासोबत आपण कुठंतरी गेट टुगेदर केलेलं असतं, तिथं गेल्यानंतर आपण एकदम फ्रेश झालेला असतो, आनंदी झालेलो असतो, हे घटना लिहून काढायची. आणि मग हे दोन्ही याद्या परत समोरासमोर ठेवायच्या आणि आता हे तपासणी करायचं आहे. मग आपल्या असं लक्षात येतं की यातील पहिल्या यादीतील तुम्ही अजून जे गोष्टी साध्यच केल्या नाही त्यावेळेस हे दोन्ही याद्या समोरासमोर ठेवू आणि ज्यावेळेस बघू त्यावेळेस आपल्या लक्षात येऊन जातं की पहिल्या यादीतील आपण आतापर्यंत साध्य न केलेल्या ज्या गोष्टी आहेत, तर दुसऱ्या यादीत आपण आतापर्यंत अनुभवलेले आनंद आहेत. म्हणजे मी श्रीमंत झालो की आनंदी होऊ ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची गरजच नाही, कारण की आपण मुलांसोबत खेळता आनंद झालेलंच होतो. मग आता एखादी आपल्याला श्रीमंत व्हायचं होतं, गाडी घ्यायची होती, एखादी भारीची गाडी घ्यायची होती, ती घेऊन फिरायला जायचं होतं, याच्यात आपल्याला आनंद ते तर भविष्यात राहिलं. पण आपण आपल्या मित्रमैत्रिणीसोबत किंवा आपल्या कुटुंबासोबत ज्यावेळेस आपण वेळ घातलेला असतो त्यावेळेसच आपल्याला आनंद मिळालेला असतो. आणि मग या स्वाध्यायामुळे होत असं की आपल्याला आपल्या आनंदाची परत नव्यानं मांडणी करण्याची एक संधी मिळून जाते आणि आपण ती करतो. मग 14, आपण निर्णय कसे घेतो हे तपासून पाहायचं.
आपलं आयुष्य म्हणजे पर्याय निवडणे आणि आपण केलेली प्रत्येक निवड ही आपल्याला घडवत असते. जॉन सी मॅक्सवेल. आपल्याला होणारे बरेच पश्चाताप, आपली नाराजी, तक्रारी, मूळ ह्याचं सगळं जे कारण कुठं असतं माहिती आहे का? हे असतं आपल्या निर्णयामध्ये. आपण घेतलेल्या निर्णयांचे, केलेल्या निवडीचे आपल्याला नंतर दुःख होत असतं आणि हा आपला आयुष्याचा भागच म्हणतो. आता एखादी नातं टिकवण्यासाठी, निकोप राहण्यासाठी ठरणार नाही हे आपल्याला माहिती असतं, आपल्याला शंका असते, तरी आपण त्यात गुंतत जातो काळाच्या ओघात, त्यातलं विषामुळं, अतिविलंबामुळं, गोष्टीमुळं, आणि हे आपल्या शंकेला पुष्टीच मिळत जाते आणि अपेक्षेप्रमाणे अतिशय वाईट पद्धतीनं हे नातं संपून जातं आणि मग आपल्या वाट्याला येतं संताप, राग, नाराजी ह्या गोष्टी येतात. किंवा आपण एखादी बिझनेस करायचा ठरवलेला असतो आणि बिझनेस करताना होतं, आपण बिझनेस स्टार्ट करतो, त्या उत्पादनाला काय मागणी आहे हे माहिती नसतं, त्याच्यासाठी बाजारपेठ कुठली आहे हे माहिती नसतं, आपल्याला सेवा द्यायसाठी एक काही योजना आखलेली नसते, प्लॅनिंग केलेलं नसतं आणि मग हा उद्योग अपयशी होतो आणि आपल्याला शेवटी बंद करावा लागतो आणि मग आपलं जे नीतिधैर्य आहे ते खचून जातं, आपला कॉन्फिडन्स जो आहे तो तुटून जातो, आपल्याला डिप्रेसमध्ये जातो, निराशा बनतो आणि मग व्यर्थ आणि लाजिरवाणं आपलं आयुष्य आहे आपण असा विचार करत बसतो. निर्णय बेफिकिरीनं घेत असू, धोक्यामध्ये विचार न करताच जर उडी मारत असू आणि आपल्याला काय फळ आहे याचा विचारच न करत असू, तर त्या जोडीनं आपल्याला फक्त आणि फक्त दुःखच आपल्याला शेवटी येत असतं. निर्णय जर बेफिकिरीने घेतला तर शेवटी आपल्याला दुःखच मिळत असतं. मग आपल्या निर्णय प्रक्रियेचे मूल्यमापन करायचे. आता हे आपण निर्णय कसे घेतो ह्याचं आपण मूल्यमापन करायचे, तर त्याची एक आपण यादी बनवूया. भावनेच्या भरात निर्णय घेतो की विचारपूर्वक हे आपल्याला तपासायचं. आता इथं काही निर्णय सांगतो ते आपण कसे घेतो हे आपल्याला पाहायचं आहे. जर आपण बरोबर निर्णय घेत असू तर आपल्याला काय करायचं आहे, त्याला 5 मार्क द्यायचे आणि आपण जर चुकीचे निर्णय घेत असू तर त्याला आपण 1 मार्क द्यायचे. पाहूया आता हे निर्णय कोणकोणते आहेत आणि आपण निर्णय घेताना कसं वागतो हे आपल्याला पाहायचं आहे. पहिला, मी जेव्हा जेव्हा निर्णय घेतो तेव्हा काळजीपूर्वक तयार केलेली प्रक्रिया अनुसरतो. नंबर 2, निर्णय घेण्याआधी मी मला काय साध्य करायचंय हे आधी ठरवतो. नंबर 3, निर्णय घेण्याआधी मी त्याच्या रिझल्टवर कशाचा परिणाम होऊ शकतो याचा विचार करतो. नंबर 4, मला माझ्या निर्णयांच्या परिणामाचं कधीच आश्चर्य वाटत नाही. नंबर 5, मला जेव्हा एखाद्या निर्णयाबद्दल मनात शंका असते तेव्हा मी त्यातील त्रुटी शोधण्यासाठी माझ्या निर्णयाचं पुनरावलोकन करतो, म्हणजे परत तपासून पाहतो. नंबर 6, मी निर्णय घेतो तेव्हा माझ्या अंतःप्रेरणेपेक्षा माझ्या अनुभवावर व ज्ञानावर जास्त भिस्त ठेवतो, जास्त आधार ठेवतो. आणि नंबर 7, मी निर्णय घाईनं व अविचारानं क्वचितच घेतो, कधीतरीच घेतो. लिहिलं, याचे मार्क पाहिले, आपण जर ॲक्युरेट असाल तर 5 मार्क आणि आपण जर निर्णय व्यवस्थित घेत नसाल तर 1 मार्क. आणि मग आपले निर्णय पाहायचे. आता हे सगळे मार्क पाहायचे. आपण जर 30 ते 35 जर मार्क आपल्याला पडलेले असतील तर आपल्याला फारशी बदल करायची गरज नाही, फारशी सुधारणा करण्याची गरज नाही. जर आपल्याला 20 ते 29 या जर दरम्यान जर आपल्याला मार्क पडलेले असतील तर आपण सकारात्मक आहोत, सकारात्मक उपयुक्त बदल करू शकतो हे आपल्याला यातून कळून जातं. जर आपल्याला 10 ते 19 या दरम्यान जर मार्क पडलेले असतील तर आपल्यात सुधारणा करण्यासाठी भरपूर आपल्याला वाव आहे, आपल्याला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी भरपूर आपल्याला स्कोप आहे हे आपल्याला लक्षात येऊन जातं. मग आपल्याला करायचं काय, आपण सुमार निर्णय घेतले ही गोष्ट आपल्याला मान्य केली की आपण स्वतःला माफ करायला शिकतो आणि पुढच्या वेळी ज्यावेळेस निर्णय घेऊ त्यावेळेस व्यवस्थित पद्धतीने निर्णय घेऊ शकतो. आता हे झालं आपल्या इम्प्रूव्हमेंटची एक स्टेप. तर आज आपण इथं थांबणार आहोत, पण उद्या आपल्याला परत नवीन दुसरे साधन तंत्र घ्यायचे, कारण की सगळे साधन तंत्र, सगळ्या ज्या काही स्किल्स आहेत ह्या सगळ्यांसाठी लागूच पडत नाहीत, सारख्याच असू शकत नाहीत, वेगवेगळे असू शकतात. मग आपल्याला काय काय लागू होत आहेत हे आपण पाहायचं आणि त्याच्यावर आपण प्रयत्न करायचं. तर आज आपण इथंच थांबूया, परत उद्या भेटू नवीन साधन तंत्र, नवीन स्किल घेऊन. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.